आणि आता बातमीपत्रामध्ये राज ठाकरेंची अमेरिकेमधून एक्सक्लुझिव्ह मुलाखत पाहूयात। तर इथला आनंद उपभोगण्यासाठी या भगवंतांना भगवंत स्वरूप प्राप्त करून येता येत नाही। प्रत्येक युद्ध काळात तो योग्य होता, शांततेच्या काळात योग्य नाही तो। हा समज ज्या समाजामध्ये आहे ना, लोकशाही तिथे नांदते। पण मग या पार्श्वभूमीवरती ताज्या लोकसभेच्या निकालांकडे आपण कसं बघणार? या आत्ताच्या झालेल्या ते निकाल भारतीय मतदाराबद्दल काही सांगतात असं तुम्हाला वाटतं का? नक्की सांगतात, परंतु या सगळ्यातनं मला काय आता निकाल लागलाय, यातनं बोध कोणी घेऊन काही पुढे होतंय का आता हे पाहणं गरजेचं आहे। कारण आपल्याकडे काय आता हा काय राजकीय व्यासपीठ नाही आहे, परंतु उद्या कोणी इथून तिथे जातील, कोणी तिथून तिथे जातील, काही माहीत नाही आपल्याला आता। तर साधारणपणे एक वर्षभर आपण कळ सहन करू, वर्षभरानंतर बघू काय होतंय नक्की ते। कारण आता जे काही सुरू आहे ते काही, पण मला ज्या प्रकारचा निकाल लागला, सगळ्यांना व्यवस्थित जमिनीवरती आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे, बघू आता। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही हा पक्ष जेव्हा स्थापन करायची वेळ आली, तेव्हा या पक्षाचं नाव फार मनापासून आणि फार विचार करून ठेवलं गेलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आहे त्यावेळेला त्यातलं नेमकं नक्की काय काय नको होतं म्हणून हे नवनिर्माण करायचं होतं? मला लोकांचा, तरुणांचा, तरुणींचा या राजकारणाकडे, महाराष्ट्राकडे, देशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे।